घाटंजी तहसील के मांडावा में पांडन रोड से चल रहे उपोषण के दौरान ग्राम सेवक अधिकारी की 8 लोगों ने बेरहमी से पिटाई की। इस मामले में घाटंजी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई, लेकिन आरोपियों की गिरफ्तारी नहीं की गई, जिसके चलते ग्राम सेवक संगठन ने जिलाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी और पुलिस अधीक्षक से मुलाकात कर उन्हें आवेदन सौंपा और आरोपियों की गिरफ्तारी की मांग की। इसके साथ ही मांग पूरी नहीं होने पर लेखनी बंद आंदोलन की भी चेतावनी दी। ग्रामसेवकांप्रती वड्याचं तेल आपण ज्याला वांग्यावर म्हणतो, ग्रामसेवकांप्रती रोष कसा व्यक्त करायचा त्यांचा त्या ठिकाणी उपोषणस्थळी त्यांनी एक दिगंबर अवथडे नावाचे एक आरोपी आहेत, ते सध्या फरार आहेत। 8 आरोपी आहेत, त्यामध्ये आम्ही घेतलेले आहे आणि ते अजूनही फरार आहेत। त्यांच्यावर 6 शासकीय कामकाजामध्ये अडथळा अंतर्गत असे त्या अनुषंगाने 6 गुन्हे दाखल झालेले आहे। अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही। आमच्या ग्रामसेवकांना अमानुष मारहाण झालेली आहे। तो एक आमचा अवमान आहे। त्याचा निषेध करण्याकरता आणि जे फरार आरोपी आहे त्यांना तात्काळ अटक करण्याकरता आम्ही आज रोजी एसपी सरांशी, माननीय शिव सरांशी आणि आता माननीय कलेक्टर सरांशी आम्ही भेट घेतलेली आहे आणि तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी ही आमची प्रकर्षाने मागणी आहे। आणि जर दिनांक 13 तारखेपर्यंत जर आरोपी 8ही आरोपी जे फरार आहेत यांना जर तात्काळ अटक होत नसेल तर दिनांक 14 तारखेपासून आम्ही संपूर्ण घाटंजी तालुक्यामध्ये लेखनीबंद आंदोलन पुकारू आणि तरीही तात्काळ अटक होत नसेल तर याचं लोन आम्ही संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पसरू। या संदर्भामध्ये सरांच्या कानावर ही बाब घालण्याकरता आणि त्यांच्याकडे निवेदन सादर करण्याकरता आम्ही इथे आलेलो होतो।